नमस्कार मंडळी, तुमचा ओमकारचे गजाली या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत हा. तर आपण आज कणकवलीतील गड नदीवर घडलेली एक सत्य घटना ऐकणार असो. तुमच्यापैकी ते सगळ्यांका माहितीच असत, त्या पुलावरचा 1968 साली एक वारकऱ्यांचा ट्रक खाली पडलो होतो आणि त्यात 55 वारकरी जागच्या जागी ठार झाले होते. या घटनेनंतर त्यांची आत्मा अजूनही थंय भटकत असत, थैल्या माणसांका त्याची जाणीव करून देत असत. चला तर बघूया या घटनेची सविस्तर माहिती. कणकवली गड नदी नेमक्या थंय काय झाला त्याची माहिती तुमका मी आज सांगणार असे. आणि ही घटना एकदम सत्य असा. ह्याचा पूल असा तर ब्रिटिशकालीन पूल हा. गोवा ते मुंबईपर्यंत दळणवळणाच्या सुविधेसाठी ह्या पूल बांधण्यात आला होता. ह्या पूल बांधू कमीत कमी जास्तीत जास्त 3 वर्षाचा कालावधी लागलो होतो. ही गोष्ट 1968 सालची असा. कणकवलीसून मालवणाक एक ट्रक जाऊक निघालो होतो. मालवणाक डबल बारीचो मोठो जंगी सामनो होतो. तरी त्या ट्रकात जवळजवळ 55 वारकरी टाळ, पेटी, मृदुंग असो भजनाचो सामान साज घेऊन भजनाक निघाले होते. हळूहळू ट्रक मालवणाक जाऊक निघालो होतो. पण त्या काळची पुलांका चांगली आजूबाजूक तटबंदी नाही होती, त्यामुळेच ह्यो प्रकार घडलो असावो. ते 55 वारकरी भजनाच्या आनंदात टाळ, मृदुंग, पेटी वाजवत चालले होते. संध्याकाळची 6:30ची वेळ होती. 6:30च्या सुमारासाची ही गोष्ट असा. ट्रक हळूहळू गड नदीच्या पुलावर येऊक लागलो होतो. तसो अचानक ट्रक ड्रायव्हरचो टाबो सुटलो. त्या ट्रकात खूप लोड असल्यामुळे तो ट्रक ड्रायव्हर काय आवारलो नाही आणि तो सरळ पुलाचो बंधारो फोडून खाली कोसळलो. त्या गड नदीत ट्रक कोसळल्यामुळे त्याच्या खाली मोठी मोठी खडका होती, त्यामुळे ते सगळे वारकरी जागच्या जागी ठार झाले. ह्या सगळा काही क्षणातच घडला होता. पण त्या घटनेनंतर अजूनही त्या गड नदीवर त्यांची आत्मा मात्र भटकत राहुली. तकडचे गावले म्हणतात अजूनही थंय टाळ आणि भजनाचो आवाज कधी कधी ऐकाक येता. असे अनुभव बऱ्याच लोकांका इले हत. त्या घटनेआधी तकडची बायका थंय कपडे धुक जायत होती. सगळा काय सुरळीत चालला होता. पण त्या घटनेनंतर वागदे गावातली काही बायका दुपारच्या वेळी कपडे धुक गेली. तेव्हा त्यांच्यासोबत एक विचित्र प्रकार घडलो. ती सांगतात की अचानक नदीचा पाणी कमी होय जास्त होय, कमी होय जास्त होय. वारो नसताना सुद्धा थैसरली झाडी हलत होती. एवढ्याच तर काय, 2 बायका दुपारची कपडे धुक गेली होती. कधी संध्याकाळ झाली त्यांका कळलाच नाही. आणि त्यांच्यासोबत एक प्रकार असो घडलो की त्यांच्या कानावर चकियेचो आणि मृदुंगाचो आवाज ऐकूक येऊक लागलो. त्यांका पहिला वाटला थंय कोणतरी आजूबाजू घरात आरती करीत असत. पण बघता बघता विचित्र आवाज येऊक लागली, त्यामुळे ती बायका घाबरान घरात गेली. एवढाच नाही तर तकडी संध्याकाळच्या वेळेत जेवढे वाहन चालक जायत होते तेव्हा त्यांच्या कानात कातर वेळेत त्यांच्या कानात आवाज ऐकू यायचो भजनाचो. या घटनेनंतर ऑगस्ट 2016 मध्ये सावित्री नदीचा ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला. त्यातसुद्धा बऱ्याच लोकांचे जीव गेले. त्यामुळे त्या घटनेनंतर महामार्गावरचे सगळे ब्रिटिशकालीन पूल तोडून नवीन पूल बांधण्यात आले. आजपुरती एवढाच. तुमका ह्यो व्हिडिओ आवडलो असत याची माका खात्री असा.
त्या 55 वारकरीच्या आत्मा शांतीसुद्धा मिळाली असतच, तरीसुद्धा आपण देवाकडे प्रार्थना करूया. आणि माझी ही व्हिडिओ आवडली असत तर माझ्यासाठी नको तर त्या 55 वारकऱ्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्कीच करा. आणि तुमका या सत्य घटनेवर आणि व्हिडिओ हवे असतील तर माका कमेंट करा. नक्कीच मी तो करूचो प्रयत्न करीन. धन्यवाद.